गण गण गणात भूते. श्री गजानन महात्म्य. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. जय 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 गणनायका लंबोदरा विनायका. वासतव त्रिलोका गौरी सुता. नमितो तुझ वाग्देवी देवी शारदे. कृपा प्रसाद लाभू दे. मती मंदा बुद्धी दे. वरदायिनी हो मज ऐसे नमन देवांगना. कुलदेवते संत जना. स्थिर करी मनमना. गजानन महात्म्य लिहावया. गजानन विजय ग्रंथ थोर. भक्त आवडे फार. पारायणे करती नारी नर. समाधान चित्त होतसे परी प्रपंचाचा भार. साहुनी करीती व्यवहार. कुणी होती लाचार. सेवा न घडे हातुनी. हुरहुर वाटे मनी. व्रत व्हावे पारायणी. रमावे वाटे चिंतनी. नतमस्तक चरणी व्हावया त्यासाठी गजानना. वाटे दिदली प्रेरणा. दुर्वांकुराची रचना. हाते करवूनी घेती तू स्तोत्र रूपी नमस्कार. पठन मात्रे चिंता दूर. अनुभवती जन साचार. प्रचिती ज्यांना येतसे त्यांचीच आज्ञा म्हणून. चरित्र त्यांचे लहान. लिहावयासी कारण. निमित्त मात्र मी असे मूळ पोथी ओव्या फार. पारायण्या लागे उशीर. त्यास्तव हे सार थोडक्यात रचेल. उपासनाही त्यासाठी. नामस्मरणे देवपाठी. भक्ता तारी तो संकष्टी. पाप ताप भयहारक असा योगी गजानन. शेगावा करण्या पावन. माध्यान्नी भगती जन. अकस्मात पातला. माघवद्य सप्तमीसी. आला ज्ञानरवी उदयासी. सुखदायी सर्वांसी. भाविकांसी तारावया. तिथे येई अग्रवाल. नाम त्यांचे व्यंकटलाल. रत्न त्यासी वाटे अमोल. गवसले हे भाग्य त्याचे. देवीदास नामे सज्जन होता तिथे एक जाण. काही कारणे अन्नदान घडले होते त्या गृही. उच्चिष्ट पात्रे बाहेर टाकली गृहासमोर. तिथे हा योगीवर गजानन पातला. नसे काही तयापाशी. पाहता वेडा भासे जनासी. भोपळा एक पाण्यासी. वृत्ती सदा शांतती. पात्रावरचे अन्नकण खाई एक एक वेचून. भोपळ्यात नसे जीवन तरी न कंतमणी असे. अन्न परब्रह्म जाणावया. केली असे त्यांनी लीलया. जना लागी पटवावया. कृती ऐसी करीतसे. व्यंकटलाल अग्रवाल. पाहता झाला निश्चल. निगती वाचे त्या बोल. योगीच कोणी प्रकटला. व्यंकटलाल नमिता झाला. चित्ती संतोष पावला. वृत्तांत तोची कथिला. देवीदासा कारणे पंचपक्वान्नाचे पान. देवीदास ठेवी आणून. गजानन करी सेवन. सर्व एक करुणी. जना माझी दामोदर. देव कामने आणूनी नीर. पाणी आणावया सत्वर. जाता झाला त्या गृही. समर्थांनी हास्य केले. पाणी आहाळावरी प्याले. ब्रह्म ओतप्रोत भरले. कृतीने त्या दाविले. नाही तिथे भेदाभेद. रसगोडी तसा स्वाद. सर्वांठाई ब्रह्मानंद. जाणणारे जाणती. इति श्री गजानन महात्म्य. प्रथमोध्याय हा समाप्त. शुभम भवतु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. जय विघ्नहरा गणराया. एकदंता मोरया. तव कृपे लिहावया. प्रेरणा ही मिळतसे. दीनानाथा दीनबंधो. कृपा सागरा करुणा सिंधो. सुख शांती सर्वच नांदो. सद्गुरु समर्था गुरुवर्या. करावया लीला वर्णन. स्फूर्तिदाता गजानन. पामर मी अज्ञान. कार्य करविती तेच हे. भाव जाणोनी व्यंकटाचा. कृपा हस्तशिरी त्यांचा. जमाव होता भक्तगणांचा. निगुणी जाती अकस्मात. समर्थ जाता निगुणी. त्यास तोच नित्यमणी. गोड न लागे अन्न पाणी. क्षीण वृत्ती जाहली. काय जाहले तुझसी. भवानी राम पुत्रे पुत्रासी. व्यंकटलाल पित्यासी. सांगे खोटेच पटवुनी. ज्ञानी म्हणे गजानन. व्हावे वाटे ते पूजन. शोधावया धावे मन. भक्त खरा तोच असे. रामाजी पंथ नामे एक. रामा माझे अलौकिक. वृत्तीचा तो सात्विक. हेतू व्यंकटे कथियेला. वयाने असती वृद्ध. भाव त्यांचा अतिशुद्ध. योगी पुरुष तो सिद्ध. असावा ऐसे वाटतसे. तव सुकृत सत्य जाण. तुझ जाहले दर्शन. नच पुण्याई वाचून. घडे दर्शन योग्याचे. रामाजी पंथ देशमुख. व्यंकटा दाविरे श्रीमुख. ऐक एक माझी बाक. सद्गुरूची मज भेटवी. व्यंकटलाल लाचार. निघून गेले दिवस चार. परी न सुटला निर्धार. गजाननासी शोधण्याचा. गोविंद बुवा हरिदास राहत होते टाकळीस. येऊन शेगावास. महादेव मंदिरी थांबले.
कीर्तनाचा होता वार, जमला तिथे चनभार. होताची नामाचा गजर, बंकटलाल प्रवेशला. पितांबर नामे शिंपी एक, होता तोही भाविक. सांगे बंकट सकळीक, हेतू तोच मनातला. ऐकून या समाचार, योग या पाहती समोर. संतोष वाटे मनी फार, धाव घेती त्या ठाई. जोडून या कर कमला, माथा चरणी ठेविला. भगवंतची तया भेटला, चित्ती पावला समाधान. वदती महाराज तया ते, द्यावे चून भाकरी ते. बंकट पितांबर आनंदी ते, इच्छा तीही पुरविली. चून भाकरी खाता खाता, वदले पितांबर जाई आता. नाल्यास पाणी अल्प असता, तुंबा भरून आण तू. घाण असे ते पाणी, खराब केले गुरांनी. दुसरीकडून आणतो भरून, वदता झाला पितांबर. गजानन वदले तयासी, दुजे न चलन लगे मजसी. तेच आन वेगेसी, आज्ञा करीते झाले. तुंबा बुडिले ऐसे पाणी, नव्हते कुठे त्या क्षणी. न भरावे उंजळीनी, ऐसे हे तयांनी बजविले. तळवे पदीचे बुडतील, ऐसे नाल्यासी होते जल. हो निमनी निश्चल, संत वचना पाळिले. मनात करुणी स्मरण, तुंबा ठेविला असे जाण. तो तिथे खळगा होऊन स्वच्छ पाणी दिसत असे. चकित झाला पितांबर, तुंबा भरुनी साचार. उचली पावले झरझर, सद्गुरु राया देत असे. खरा भाव खरी भक्ती, नामस्मरणिली रंगली मती. तया भेटला श्रीपती, उपासना फळा आली. असे मनी पाहुनी समाधान. वदती तया ऐका कीर्तन, ऐकतो मी इथे बैसून. निरूपण येता रंगात, विस्मृती गोविंद बुवा झाली. गजानन वदती ओळ पुढली, अर्थबोधही त्यावेळी विषद करून सांगती. बंकटलाल गृही जाता, वदे पित्यासी वृत्तांता. गृह आपुल्या आणा आता, गजानना त्वरित हो. मानुनी बंकट वचना, घरा आणिले गजानना. सोमवार प्रदोष जाना, दिन बाक्याचा लाभला. असता जाता दीनमणी, पूजिले आसनी बैसवणी. चरणी मस्तक ठेवणी, आशीर्वच घेतला. भावभक्तीचा नैवेद्य, अनेक पक्वानाचे खाद्य. सेवुनी तृप्त योगी सिद्ध, कृतार्थ करी भक्तासी. इति श्री गजानन महात्म्य द्वितीयोध्याय समाप्त. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. जय जगच्चालका भगवंता, तव कृपा तीच असता. काय उणे सांग आता, भक्त तुझा सन्निध. तूच सांभाळसी भार, पतितांचा करीसी उद्धार. दिनांचा घेसी कैवार, शिरीहस्त तुझा असो अग्रवालाच्या घरी. गजानन वास करी, भावजयांचा तयावरी. कृपा प्रसादे लाभत असे, दूर दूरची येती जन. करीती तयासी वंदन, हास्यमुख करुणा घन. वरदान तया देत असे, होत ऐसे काही दिन. उदया येता नारायण, द्यावया सद्गुरूचे दर्शन. साधू एक पातला, होती तिथे गर्दी फार. म्हणून उभा राहिला दूर, मनी एकच हुरहुर. पदस्पर्श होणे शक्य नसे, म्लान वदनी साचार. गोसावी तो चिंतातुर, घेऊन या माघार. जाणे तेही वरे नसे, भावतयाचा जाणून. वदले ऐका गजानन, दीनवत्सल दया घन. बोलावणी तया नावे, इच्छा एक त्याचे मनी. गांजाची चिलीम भरुनी, समर्थासी अर्पण करुनी. चरणी माथा ठेवावा, इतक्या माझी करती खून. काढी बुटी चोळीतून, नवस तुझा गे फेडून. वाया वेळ दवडू नको, गोसाव्यासी हर्ष झाला. करिता झाला बिनवणीला, आठवा माझा राहो भला. नित्य नेमे आपणासी, महाराज ठेवा चिलमिसी. ऐसे वदुनी सद्गुरुसी, धन्य मानी जीवनासी. नतमस्तक तो होऊनी, वेदरुचा वदती गजानन. चकित होती वैदिक ब्राह्मण, कधी गाती शास्त्रोक्त गायन. लीला अगणित दाविती, चंदन चावल बेलकी पतिया. नित्य गाती भजन याचिया, पद याची आवडे तया. नित्य ऐकते भक्तगण, कधी वदती गणगण गणात भोवते. स्वानंदाचे येता भरते, मौनधारी कधी असती ते. कधी भटकती वणी राणी, जाण राव नामेशे गावात. देशमुख घराणे विख्यात, प्रसंग त्यांच्या जीवनात. व्याधीग्रस्त असे तोच हो, वैद्याने टेकिले हात. उपचार करुनी बहुत, जवळ आला प्राणात. मथी कुंठित झाली, घाबरून गेले गणगोत. कुणी करीती आकांत, होती सारे भयभीत. स्थिती तयाची पाहुणी, एक आप्त पुढे आला. तीर्थ अंगारा द्या होय आला. वचन ऐसे वदता झाला, गेला बंकट सदनासी. सांगितला वृत्तांत सर्वांसी, कर जोडिले समर्थासी. वाचवा वाचवा बाबा यासी, पदतीर्था मागितले.
चरण तीर्थ घेऊन भावे करुणी वंदन. परत गेला तो सज्जन, जान रावा गृही ते देवा. करवी तीर्थासी प्राशन, तीर्थ झाले अमृतपान. जान रावाचे चुकले मरण, साक्षात्कार हा घडविला. कधी सौम्य कधी कडक, कधी वापरती भाषा साधी. कृपा होता टळती व्याधी, अनुभवती ते भक्तगण. समर्थापासी भक्त एक, वृत्ती त्याची ती दांभिक. सद्गुरु दर्शना येता लोक, सांगे मीच दास असे. गजानन अंतर्ज्ञानी, कोण कैसा घेती जाणुनी. फळ देती जैसी करणी, सेवकासी त्या अनुभविले. विठोबा माळी नाम त्याचे, सोंग घेई साधुत्वाचे. कार्य त्याचे लुबाडण्याचे, म्हणून तया ताडिले. लाभ होऊनी संताचा, खेळ त्याच्या तो दैवाचा. ऐशा परी शेवट त्याचा, गजानना दुरावला. इति श्री गजानन महात्म्ये तृतीयोध्याय समाप्त. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. तू गजानन सर्वेश्वर, नामस्मरता विघ्ने दूर. मोदक प्रिय दुर्वांकुर, परशु हाती शोभतो. अनंत होती अवतार, संत महात्मे भुवर. तया कारणे साचार, सुख समृद्धी पावती. आता ऐका पुढील कथा, व्यंकटागृही तुम्ही समर्था. बालका सवे खेळत असता, चिलमय भरवी कौतुके. चिलीम पेटवण्या पाही, परी साधन नव्हते काही. शोधून पाहता नाही, इलाज कुणाचा चालला. वैशाख शुद्ध पक्षास, अक्षय तृतीयेचा तो दिवस. बालक एक वदला त्यास, पाहतो जाऊन शेजारी. जानकी राम नामे सोनार, राहत होता थोडा दूर. मनात येता विचार, तया गृही गेला असे. विस्तव होता बागेसरीत, बालका झाला हर्षित. गजाननास्तव विनवित, मागे अग्नी तो तया. दिवस सणाचा तो जाण, परतविला बालक विस्तवाविन. होनी जानकी राम क्रोधायमान, वदता झाला तया प्रती. व्यवहारिक नसे तुम्हा ज्ञान, वाटे देव गजानन. चिलीम पेट वावी अग्निविन, उगाच भोंदू वाटतो. बालके होती चिंतातुर, मनात कळती विचार. विस्तवा वाचून लाचार, विन्मुख होऊनी बैसले. गजानन जाणिले सर्व, सोनारास झाला गर्व. अक्षय तृतीयेचे पर्व, नच विस्तव देणे त्या मनी. चिलीम घेतली ती आधी, महाराज वदती व्यंकटाप्रती. धरी रे काडी ही वरती, चिलीम पेटविली अग्निविनी. इकडे सोनारा घरी स्वयंपाक झाला, बसविले आप्त भोजनाला. चिंचवन याचा प्रकार भला, याच दिनी होत असे. पक्वान वाढले पात्रात, चिंचवणे द्रोणात. पहा कैसे घडले अघटित, चिंचवण्यात अळ्या झाल्या. उठले लोक जेवणावी रहित, एकही घासना पोटात. जानकी राम होई विस्मित, प्रत्यय तया दाखविला. मी माझे दाखविले अज्ञान, आता जाणो तया शरण. धावूनी धरिले चरण, क्षमा याचना मागतसे. कळला तुमचा अधिकार, लोळण घेऊ पायावर. मी अजानले कृपामर, कृपा दृष्टी पाही आता. ठेविला हस्त तया शिरी, जाण्या सांगती माघारी. चिंचवणे होई अमृतापरी, आश्चर्यचकित तो झाला. चंदू नामे एक भक्त, राहत होता शेगावात. आणि काही असती तेथ सेवे माझी स्वामींच्या. चंदू सवदती महाराज, कानवले देई मजाज. न करी इतराज, उतरणीत तुझ्या सती ते. चंदू मुखी मग घरी गेला, विचारी आपल्या बायकोला. उतरणीत असेल का कानवला, असल्यास देई सद्गुरुसी. होऊन गेला 1 महिना, घरी जेवले असती लोक. परिबुद्धीसी सद्विवेक, पहा म्हणे तो तिजला. उतरून पाहता, 2 कानवली हाता. मोद झाला त्या चित्ता, धन्य म्हणती गजानन. घातले चरणी दंडवत, त्रिकाल ज्ञानी हा संत. सुख समृद्धी जीवनात, तये कृपेने लाभली. माधव नामे एक ब्राह्मण, आला ग्राम चिंचोली होना. संत चरणी होईली न मोक्ष साधावया कारणे. अट्टहासे करून राहिला अन्न पाण्या वाचून. काया झाली असे क्षीण, मरणोन्मुख तो जाहला. विनविती तया लागी जन, सोड म्हणती उपोषण. महाराजही पाहती सांगून, परीन माने कुणाचे तो. रूपे धरून अक्राळ विक्राळ, महाराज येती त्यांचे जवळ. माधव काढता झाला पळ, वाचवा वाचवा म्हणून या. मृत्यू सभ्याला खरोखर, समर्थाने केला विचार. प्रपंची त्यागीला आचार, निर्धार करी मनाचा. ऐसे वदोनी गजानन, केले तयासी पावन. शुद्ध भाव आचरण, उपासना जना सांगती.
इति श्री गजानन महात्म्य चतुर्थोध्याय समाप्त. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरुनाथा सच्चिदानंदा सुबुद्धी द्यावी मती मंदा, तव कृपे स्वानंदा आत्मानंदा दिसी तू. समर्थांचे आले म्हणी वसंत पूजा एके दिनी, करावी ऐसे वदोनी कार्य तेच करविले. बोलाविले वैदिक ब्राह्मण, करविले त्यांचे पूजन. दक्षिणा ते अर्पण शिष्य हाते करविले. वाढला शिष्य परिवार, म्हणून महाराज गेले दूर. सोडून शेगावीचा शिवार, कानना प्रंती हिंडती. महाराज फिरत फिरत आले पिंपळगावी स्थिरावले. शिवमंदिर एक भले हे मांडपंथी पाहुणी, घालून आपद्मासन बैसले समाधी लावून. जाहलासे अस्तमान गुराखी गुरे नेती घरा. इतक्यात कुणी मंदिरात वंदने आला शिवाव्रत. समर्था पाहिले देत आश्चर्य वाटे म्हणी, त्याच्या कळवी वार्ता सकलास भेट देती मंदिरास. हर्ष होई सर्वांस सन्निध त्यांच्या बैसले. कुणी कळीते भजन मनोभावे पूजन, शुद्ध भाव आचरण नैवेद्यासी ठेविती पुढे. गुराखी गेले गावात समस्त जना कळवी मात, होती सकळ हर्षित साधुसी त्या पाहुणी. राहिले तिथे काही दिवस, काळजी वाटे बंकटास. तया म्हणी तोची ध्यास, असतील कोठे गजानन शेगावीच्या बाजारी. खरेदी करण्या काहीतरी पिंपळगावचे गावकरी मंगळवारी पातळी. भेट होई अकस्मात बंकट आणि ते ग्रामस्थ, सांगती एकमेका प्रथम महती त्या संताची. पिंपळगावी कवली अनेक कळितोलिल्या, काय वर्णावी ती किमया संतोष म्हणे बंकटाचा. बंकट येऊन विनवी तया ते, महाराज चला शेगावात. भक्तजन उपोषित ते तुम्हास्तव राहती. फळत आणले शेगावात गजानन महासंत, वास त्यांनी तिथं बंकटास्तव केला असे. तिथून काही दिवसात निघून गेले अडगावात. उन्हाळा तोर खरखीत, माथ्यानं काळी तृषित ते. पाणी न मिळे प्यावयासी, त्रास भला ग्रामस्थासी. त्रासून ते जीवनासी, कष्ट करीती रात्रंदिन. अडगावाहून आले पोलीस, शोधिले पाणी प्यावयास. भास्कर नांगरी शेतात, महाराज येती तयाजवळी. घट भरला तयापासी, पाहता मागती जल त्यासी. नकार देऊन निवडला त्यासी, नंगा पीर तू असती रे आमच्यासाठी असे नीर. दुरून आणले डोईवर, जाई इथून सत्वर परमी बोलला. महाराज किंचित हसले, निघून ते दूर गेले. विहीर पाहून थांबले, परी कोरडीच ती असे. वृक्षातळी बैसून डोळे मिटून करीती ध्यान. सच्चिदानंद दयागण विनविता प्रभूसी. झाला विहिरीस फुटले पाझर, क्षणात भरले ती तर नीर. प्याले पाणी दया सागर, भास्कराने ते पाहिले. धावून गेल्या तयापासी, क्षमा करा पामरासी. ऐसे वधून चरणासी, घट्ट धरून बैसला. कृपा करीती तयावर, समर्थतेची योगीवर. देऊन या अभयवर सन्मार्गासी लाविले. इति श्री गजानन महात्म्य पंचमोध्याय समाप्त. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. सगुणावरा कृपा खरी, असता तया काय दुरी. सदैव तूच सहाय्य करी, भक्त राहण उपासका. हाच अनुभव येई त्यासी, जो करी संत सेविसी. रिद्धी सिद्धी पदीच्या दासी, होऊन या राहती. आता पुढील कथा सुरस ऐका श्रोती सावकाश. भक्त नेती मळ्यात कणसे खावया गजानना. कणसे मक्याची घेऊन बंकट येई स्वये होऊन. भाजणे अग्नीचे तवून, सकल बैसले सभोवती. वृक्ष चिंचेचे अपरांपरा, आगी मोळे तयावर होत. तिथेची दूर पसरल्या माशा चहूकडे गेले पळून. सारे जण राहिले एकटे गजानन. माशाने अंग झाकून गेले ऐसेची झाले. महाराज असती शांत, मक्षिकांची न तया खंत. नवल ते पाहती भक्त, सहनशीलता ती पाहुणी. माशा मोह सर्वतेची, रूप स्वमेव ब्रह्मतेची. निज लिलेने दाविले साची, आला धावणी बंकट. होऊन गेला एक प्रहर, भक्ते झाले चिंतातुर. काटे शरीर अपार बोचलेले ते पाहती. बंकटलाला बोले वचन, या सर्वांसी कारण. मीच एक असे जाणार दुर्दैवी मी खचितची. पाहुणी बंकटाची स्थिती, परतुनी मक्षिका लाविती. कौतुकतेच दाविती, सकल जनासी ते धवा. काटे रुतले ते पाहून, बंकट करी पाचारण. चिमटा सोनार घेऊन आला असे त्या ठाई. अंगीचे रुतले काटे, काढून न शक्ती चिमटे. मीच काढून उलटे दाखवितो ऐसे बोलते. ऐसे वधूनी गजानन श्वास दळती रोखून. रुतलेल्या स्थळातून काटे वरती आणले ऐसे पाहता प्रकार. आनंद झाला सगळा फार, तो बघता अधिकार चकित. ते जन झाले कणसे भाजून, या भक्त आनंदे बैसले खात. परतून गेले गावात जन समवेत समर्थांच्या. महाराजा येथे अक्कलकोटास भेटण्या बंधून.
सिंगजीस गुरुकोतशालीस मानुनी जे असती हो नरसिंह विठ्ठल भक्त जन्म मराठा कुळात ईश चिंतनी सदारथ श्रद्धास्थान ते जनतेचे घनदाट अरण्यात वास करून एकांत नरसिंह राहती नित्य तया संत हे भेटती आलिंगल एकमेका बैसले आसनी एका भाव नवरला परका हितगुज करीते झाले प्रपंची करून परमार्थ साधिला हेतू तो सार्थ ज्ञानोपासना यथार्थ करून राहिला निर्दोष तू कर्मभक्ती योग मार्ग याचा चिघडो संसर्ग रंगविने अंतरंग हाच मार्ग सुलभ हो जैसे जैसे कथन केले तैसेची त्याने मानिले चरण भावे बंदिले परोपकारी निसंशय तुम्ही आम्ही सर्व एक वृत्ती ठेवून सद्विवेक संकटा झेलून अनेक शांती नांदवी या भुवरी नित्य व्हावी भेटी गाठी अपराध घालून या पोटी गजानना कृपादृष्टी नित्य राहो आम्हावरी अशक्य तुम्हा नसे काही योग क्रिया जाणत आहे भाव दुजापर नाही बंधू धाकटा मीच हो सोने जैसे बावन कसे कमीपणा नाही तैसे त्यासी संत महात्मा हा गुण राशी साक्षात्कारी तुम्हीच हो कानना प्रति दोन संत वार्ता पसरलेली अकोटात दर्शनासाठी जनतेत येऊ लागती क्षणात ते तितक्या माझी गजानन आधीच गेले निघून तर या पुराच्या सनीत जाण येऊन राहिले शिष्यासवे भेट देती ब्रजभूषणा वेद पारंगत विप्रजना शिवर गावी पूजनी अर्ध्यदाना काही तसे प्रातकाळी नदी तिरी विप्रयिता सदाचारी पूजा पात्र तया करी योगीराज हा भेटला उदयाचली मित्र आला तम अवघाची नेमाला ब्रह्मानंदी डोलत बैसला योगी आयशा पायी तो सूर्या समान ती कांती अजान बाहू गुरुमूर्ती ब्रजभूषण हर्षला चित्ती अर्ध्यपाद्ये पूजिला साष्टांग केला नमस्कार मुखे त्याची नाम गजर नभोदरीचा भास्कर प्रत्यक्ष भुवरी पाहिला हृदयासी तया लावून दिले तया आलिंगन धन्यत्व पावे जीवन आशीर्वचन तया लाभला परतुनी आले शेगावात उत्सव मारुती मंदिरात नाम संकीर्तन गजरात अन्नदाना करविले तिथेची राहती गजानन बंकटा लावणी परतून राहण्यायोग्य हे स्थान ऐसे म्हणून सांगितले स्वामी राहती मंदिरी शेगाव झाले पंढरी भास्कर पाटील सेवा करी गजानन तव कृपे इति श्री गजानन महात्म्य षष्ठोध्याय समाप्त अध्याय 7 श्री गणेशाय नमः जय जय जिगणराय कथन करावया तव लीलया तू चलाविलसी लिहावया हात धरून या बालकासी मती मोमी अज्ञान बालक तुझे हे सानत शेती तुझसे आठवून लेखनात या करीत तसे मारुतीचा हा उत्सव करीत होते रंकराव पाटील नाम खंडेराव धनिक होता थोरतो संत सेवा घरी करी त्यात लाभली जमेदारी उत्तम कुशल व्यवहारी बंधू हे तयासी असती हो लक्ष्मी नांदे सर्वा घरी तरी सर्वच सेवे करी कीर्ती पसरली दूरवरी उत्सवाकाराने ती सती माझी कुकाजी कडताजी आपल्या रमती काजी घराण्या उपदेश गो माझी समर्थती ही नागजरीचे कडताजीसी पुत्र 6 पुत्र विरहित कुकाजी हा जन्मदात्या पित्या परी हा प्रेम करी सर्वावरी रिद्धिसिती राबती घरी खंडू पाटील कारभारी बंधू 5 जण ते जरी सर्व मानते तिथे काही सज्जन काही उर्मट करती जना सेवे कटकट गजाननावरी रुष्ट होऊन छळ करती ते गजानन योगेश्वर सहन करी साचार जे जे काही होती प्रकार परिनियुत्तर असती ते हसण्यावारी नेती सर्व नेती समाधानी सदावृत्ती भास्कर पाटील सांगती सद्गुरूंच्या राही तो 6वे ना अपमान म्हणून वधे या लावून मंदिर न राहावे आपण भास्कर वधे परोपरी जाऊन या कुलीग्रामासी ते ती त्रासे सकलांसी सौख्य ना मिळे जीवनाचे उन्मत्त ते राहती गजानन वदती भास्कराते आवर घाली मनाते परमभक्त हे आम्हा ते सत्ताधारी धरी असती हे जमेदारासी उर्मटपण असे खचित हे भूषण म्हणूनच यांचे वचन ग्रामवासिया वरो पाटला माझी नामे हरी आला हनुमान मंदिरी महाराजा नमस्कार करी विनवी कुस्ती खेळण्या तू हारशील कुस्तीत नको पाहू माझा अंत परोपरी विनवीत असताना मानितो तया महाराज राहिले बसून उठवी बदले त्या लागून पाहतो कैसा तू पहेलवान गर्व त्याचा हरावया पाटील हरी पुढे आला बहुत यत्न करिता झाला परी यश न मिळे त्याला झुंजता हो समर्थासी
गजानन वदती हरिते नच छळावे इतराते स्वाभिमाने कर्तव्या ते करीत राही यापुढे सद्गुरु समर्था पुण्यराशी उपकृत केले आम्हासी सांगितल्या परी अहर्निशी राहुची सत्य असे तेव्हापासून सर्वजण राहती नम्र होऊन गजाननाची शिकवण शिरसावन्य मानिली परी होते काही कुटाळ लहरी करण्या छळ होऊन या उतावीळ संता सन्निधी तिथे घेऊन उसाची मोळी पातल ते रावळी भावना त्यांची कुळी करीती आग्रह ऊस खाण्या अट आमची मान्य करू आम्ही ऊस प्रहारा वळ अंगावरी ना जरा दिसती मानुवंद्य तुम्हा महाराज असती मौन तेच मानिती ते प्रमाण हाती उसाते घेऊन धावून आले अंगावरी भास्करा हृदयी तळमळ वदे नकारे करू छळ अंगी तुमच्या जरी बळ रीत परवी ही नव्हे महाराज वदती बालकांना त्रास झाला असेल कोणा तरी तो क्षमविण्या आपण विश्रांतीची जरुरी असे सर्वा बैसविले समवेत ऊस घेतला हातात रस काढीला पात्रात हातानेच तो पिळून जेवढे होते तिथे ऊस काढीला सर्वांचा तो रस प्यावया दिला सकळांचा श्रम परिहार करावया खंडू पाटला कळली मात झाला असे तोही चकित मार्दवताना त्या वाणीत अरे तू रेवत तसे गण्या गण्या गजानन वाचे वदता निर्मळ मन शुद्ध भाव अंतःकरण तुझेपणामुळी नसे खंडूची सनवे मूळ बाळ आणि पुत्रिक वदती सकळ उकाजीचा वृद्धापकाळ चिंतामणी वस करीत असे आळवीळ तसे गजानना मनी त्याच्या तीच याचना इच्छा दर्शवी पुत्राविना जीवन कैसे जगावे वदती संत गजानन परमेश्वरी सूत्र जान पुत्र होईल तुझे लागून वचन सत्य ते झाले इति श्री गजानन महात्म्य सप्तमोऽध्याय समाप्त. अध्याय 8 श्री गणेशाय नमः. जय जय यमुना तट विहारा मधुसूदना पतित पावना करुणा घना गोपसखा नंदनंदना वर्जभूषणा जगतपते त्रिभुवन नायका गोपगणा क्षणहीना गमे तुझ्या विना राधा रमणा कुंजवना धेणू चारिल्या स्वयं तुझी कृपा करी यदुनाथा नम्र चरणी तुझ्या माता मार्ग दाखवे तिन अनाथा हेच मागणे तुझ प्रती तव कृपा सती खरी स्वानंदाच्या उठती लहरी लिखाण करण्या हितकारी होईल पुढती निश्चय हुकाची साले मरण खंडोजी झाला मनी खिन्न भाव भावात भांडण भाऊ बंदकी सुरू झाली देशमुखा आणि पाटील दुही हीच गावातील वाद वाढला त्यातील विकोपास भांडण जात ऐसाच काही घडला प्रकार खंडू पाटला पडे विचार गजाननावरी सर्व भार टाकून दर्शना गेला असे ठेवून पायावरी शिर भावे केला नमस्कार कृपादृष्टी आम्हावर असू द्यावी व तसे जाणून या भावनेशी धरले त्या शिरुदयासी कळी तसे सांत्वनासी दया नव होणी नाही भिण्याचे कारण जावे आता परतून पाटील निर्दोषी म्हणून सिद्ध त्यांनी करविले गजानन विनंती करी खंडू पाटील राहण्या घरी नेता झाला सत्वरी इच्छा त्यांची पाहुण्या महाराज असता सदनास ब्राह्मण करती मंत्र घोष वसती ते स्थान तेलंगणास अकस्मात येती शेगावी मंत्र म्हणता चूक झाली सद्गुरूने ती दर्शवली वेदवाणी पटविली निजासनी वैसुनी वदते झाले ब्राह्मणासी वैदिक झाला तुम्ही कशाची निरर्थक साधनेसी करणे योग्य नसेची हो पोट भरण्या जरी ज्ञान सत्य करावे विद्यार्जन म्हणविता जरी ब्राह्मण कर्मठ म्हणून वावरा स्पष्ट करून उच्चार गजानन वदती ते स्वरण लावता उशीर चकित केले विप्रांना दिसावया परमहंस विद्वता त्या अंगी खास द्यावया जीवनमुक्ती सिद्ध योगी हा असे खंडू पाठला बोलाविले हस्ते त्यांच्या दान दिले ब्राह्मण ते संतोषले गेले सोडून शेगाव ते महाराजही कंटाळले गावात राहून त्या भले पाटलाच्या मळ्यात आले शिवमंदिर ते पाहुणे मंदिरा शेजारी ओट्यावर सावली असे थंडगार निंबवृक्ष भरल्यावर आसन तिथे घातले जागा असे ती छान रमले असे तिथे मन झोपडी द्यावी रे करून वदती झाले कृष्णाजीसी असता पाटील सेवेत घडली गोष्ट अद्भुत 10-20 गोसावी तितक्यात त्या ठाई हो पातले ब्रह्मगिरी गोसाव्याचे आहोत आम्ही शिष्य त्याचे मानस आमचे भोजनाते निवेदिते ते झाले शिरापुरीचे भोजन मागते झाले सर्वजण राहू म्हणती दिवस 3 नंतर
पुढती जाणे असे आज नसे अन्नदान अचर असे भाकरी चून त्याचा आपण घेऊन करा भोजन मळ्यात भोजनोत्तर बैसले जण सुरू झाले निरूपण पुन्हा न रुचले प्रवचन शब्द छल तो व्यर्थची कुजबुजती सुरू झाले ब्रह्मगिरीच्या कानी गेली थोरे याहून गुरुमावली श्रद्धास्थाना मसिते गोसावी तो रागावला समर्थापासी आला भला चिलमी माझी गांजा भरला भास्कर देत असे गजानन चिलम घेती गजानन ठिणगी पडली पलंगी जाण पेट घेई पांघरून धुर निघू लागला क्षणात भडकला अंगार समर्थावदला भास्कर उतरा खाली सत्वर सद्गुरुनाथा गजानना ते वदती भास्करासी आना इथे ब्रह्मगिरीसी नयन छिन्नंती श्लोकासी सत्य करुणी दाखवाया गुरु आज्ञाती मानून भास्कर करी पाचरण ब्रह्मगिरी घाबरून वदत असे तयाला नस न्यावे धरुणी त्याचा तो कर भास्कर ओढी फरफर गजानना समोर आणून उभा करीत असे नयनंद ती पावत खरे करावे शब्द देख गोसाव्यास त्या धाक पडला असे खचितची क्षमा मागे समर्थाची ना ओळखले मी तुम्हासी सद्गुरुवरा गुणरासी नतमस्तक तो झाला इति श्री गजानन